नमस्कार, मी जयश्री. तुमचं स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला जास्वंदाच्या फुलाचं तेल कसं बनवायचं ते सांगणार आहे. जेणेकरून तुमचे जर केस पिकत असतील, गळत असतील, टक्कल पडायला चालू झालं असेल तर हे जास्वंदाच्या फुलांनी पण खूप चांगला रिझल्ट मिळतो. तर ही 6-7 फुले आहेत आणि त्याच्यासाठी एक वाटीभर तेल आपल्याला भरपूर आहे. तर आता आपण हे फुलं असे तोडून ठेवलेली आहेत आणि आपण ह्याच्यासाठी नारळाचं तेल घेणार आहोत. गॅस चालू करायचा. पहिला लोखंडाची कढई घ्यायची. मी सर्व तेल लोखंडाच्याच कढईत केलेली आहेत आणि हे तेल आपण घेतलेलं आहे. आणि तेल खूप तापून द्यायचं नाही. हे फुलं लगेच त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. खूप तापलं तर मग त्याचं उडतं ते वेगळंच आणि तेल व्यवस्थित होणार नाही. गॅस मंद ठेवायचा आहे आणि हलवत राहायचं आहे. पूर्ण वेळ मंदच गॅस ठेवायचा आहे. ज्यांना कुणाला सगळ्या वनस्पती उपलब्ध होतील त्यांनी त्या टाकाव्यात. पण ज्यांच्याकडे काहीच नाहीये, माका, मेहंदी, कुठलीच वनस्पती नाहीये, त्यांच्यासाठी हे खूप चांगला उपाय आहे. आणि घरच्या घरी तुमचे केस चांगले होण्यासाठी हे तेल तुम्ही करू शकता. आणि जे त्या तेलाचे फायदे सांगितलेले आहेत तेच ह्याचे पण फायदे आहेत. तर हे जरी तेल तुम्ही करून वापरलं तरी तेवढाच फरक पडतो. फक्त तुम्ही करा एकदा. आता कलर थोडासा चेंज होत आलेला आहे. आता आपलं तेल तयार झाले की नाही ते कसं ओळखणार तुम्ही? तर हे बुलबुले असतात ते बंद होतात पूर्ण आणि म्हणजे आपलं तेल तयार झालेलं असतं. जोपर्यंत ते बुलबुले येतात तोपर्यंत आपण गॅस बंद नाही करायचा. आता हे पूर्ण झालेलं आहे, हे पहा. तर आता गॅस बंद करायचा आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तेल करा आणि ह्याचे रिझल्ट खूप छान येतात. तर माझं पार्लर असल्यामुळं मला ते सर्व माहिती आहे आणि बरेच जणींनी माझ्याकडून हे तेल बनवून घेतलेलं आहे. ज्यांना रिझल्ट मिळालेले आहेत त्यांनी परत परत मागून घेतलेलं आहे आणि त्यांच्या नातलगांना पण दिलेलं आहे. पण ज्यांच्यापर्यंत मी पोहोचत नाही किंवा माझा त्यांचा संपर्क होत नाही तर त्यांनी आपल्या घरी कुंडीमध्ये जास्वंदीचे रोप लावून त्याच्या फुलांचं असं तेल करायला काही हरकत नाही. ह्या तेलाने मसाज करा आठवड्यातून एकदा किंवा 2दा. केसांचे सर्व प्रॉब्लेम नाहीसे होतात. जर टक्कल पडत असेल, कोंडा झाला असेल किंवा केस वाढत नसतील, गळत असतील तर सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि हर्बल शॅम्पूने केस धुवा किंवा रिठा शिककाईच्या मिश्रणाने केस धुवू शकता. तर अशा पद्धतीने तेल करून स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवा. खूप दिवस चांगलं राहतं, एक्सपायर वगैरे होत नाही. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.